Standard 7th 3.5 The Red-Headed League Part 2. पार्ट सेकंडमध्ये आपण पुढे काय झाले डॉक्टर वॉटसनने दिलेले स्पष्टीकरण पाहणार आहोत. वेल वॉटसन, what do you think of it all? asked Mr. Holmes after Mr. Wilson had left. I make nothing of it, I answered frankly. Holmes sat silently for some time and then invited me to go out with him. We went to the square where Mr. Wilson had his shop. Holmes observed the area carefully. There were many shops and offices in the square and a bank just behind Mr. Wilson's shop. Holmes spent some time outside the shop and thumped upon the pavement 2 or 3 times. Finally, he knocked on Mr. Wilson's door. A young man opened the door. Mr. Holmes asked him the way to the Strand. The assistant answered the question and quickly closed the door. मिस्टर विल्सन गेल्यानंतर मिस्टर होम्सने विचारले, तर मग वॉटसन, तुम्हाला या सर्व घटनाविषयी काय वाटते? मला तर काही समजत नाही, मी प्रामाणिकपणे उत्तर दिले. होम्स काही वेळ शांतपणे बसले आणि मग त्यांनी मला आपल्याबरोबर बाहेर चालण्यास सांगितले. मी विल्सनचे दुकान जिथे होते त्या चौकात आम्ही पोहोचलो. होम्सने त्या परिसराचे बारकाईने निरीक्षण केले. त्या चौकामध्ये बरीच दुकाने आणि कचेऱ्या होत्या आणि मिस्टर विल्सनच्या दुकानाच्या अगदी बरोबर मागे एक बँक होती. होम्स थोडा वेळ दुकानाच्या बाहेर घुटमळले आणि पदपथावर 2-3 वेळा त्यांनी ठोकून पाहिले. शेवटी त्यांनी मिस्टर विल्सनच्या दारावर ठोठावले. एका तरुणाने दरवाजा उघडला. मी होम्सने त्याला स्टँडला जाण्याचा मार्ग विचारला. त्या मदतनीसाने उत्तर दिले आणि त्वरित दरवाजा बंद करून घेतला. I said, I am sure that you inquired your way only in order to see him? Not him, Holmes said, but the knees of his trousers. And what did you say? मला माहीत आहे, त्याचे नीट निरीक्षण करता यावे यासाठीच तुम्ही त्याला पत्ता विचारलात, हो ना? मी म्हटले, त्याचे नाही. होम्स म्हणाले, तर त्याच्या विजारीच्या गुडघ्याचे निरीक्षण करण्यासाठी. मग काय दिसले तुम्हाला? व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी. धिस मॅटर ऑफ विल्सन्स इज सिरियस. अ क्राईम इज बीइंग प्लॅन्ड. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट. टुडे इज फ्रायडे. The offices and banks will be closed on the weekend. Now I have to go and make some arrangements. But I shall want your help tonight. Come to Baker Street at 10 o'clock and bring your revolver. जे मला अपेक्षित होते तेच. विल्सनचे हे सर्व प्रकरण गंभीर आहे. एका गुन्ह्याचा बेत आखला जातोय. पण आपण हे थांबवू शकू अशी मला आशा आहे. आज शुक्रवार आहे. आठवड्याच्या शेवटी कचेऱ्या आणि बँका बंद असतील. आता मला गेले पाहिजे आणि थोडी तयारी करायला पाहिजे. पण आज रात्री मला तुमची मदत लागेल. बेकर स्ट्रीटवर 10 वाजता या आणि येताना तुमचे पिस्तूल घेऊन या. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडन्स इन टाईम. There were 2 other men with him, Mr. Jones of Scotland Yard and Mr. Merriweather, a banker. Holmes announced, tonight we are going to hunt one of the smartest criminals in London. होम्सच्या घरी मी वेळेत पोहोचलो. त्यांच्याबरोबर तिथे अजून 2 माणसे होती. स्कॉटलंड यार्डचे मिस्टर जोन्स आणि बँकर असलेले मिस्टर मेरीवेदर. होम्सने जाहीर केले, आज रात्री आपण लंडनमधील सर्वात चलाख अशा गुन्हेगारापैकी एकाचा शोध घेणार आहोत. वी लेफ्ट टुगेदर इन अ
carriage and reached the road we had visited in the morning. Holmes told us to follow Mr. Merriweather, who led us through an iron gate. We followed him down a narrow passage. After going down some stone steps, he led us down a dark, earth smelling passage and into a huge cellar full of big boxes. We all sat on the boxes. आम्ही सर्व एका घोडागाडीतून निघालो आणि सकाळी ज्या रस्त्यावर गेलो होतो तिथे पोहोचलो. होम्सने आम्हाला मिस्टर मेरीवेदरच्या मागे जाण्यास सांगितले. ते आम्हाला एका लोखंडी फाटकातून आत घेऊन गेले. एका अरुंद बोळातून आम्ही त्यांच्या मागोमाग गेलो. काही दगडी पायऱ्या उतरून आम्ही खाली गेलो. तिथून ते आम्हाला एका अंधाऱ्या धुळकट वास असलेल्या मार्गातून घेऊन गेले आणि जिथे मोठाली खोकी ठेवली होती अशा एका प्रचंड तळघरात नेले. आम्ही सर्वजण त्या खोक्यावर बसलो. वी आर in the cellar of the city, branch of one of the main banks in London. Mr. Merriweather is the chairman of the bank and he will tell you why a criminal should take an interest in this cellar at present, said Holmes. Mr. Merriweather explained that the bank had borrowed a huge quantity of gold from the Bank of France and the boxes in the cellar were full of gold. होम्स म्हणाले, आत्ता आपण लंडनमधील प्रमुख बँकापैकी एका बँकेच्या शहर शाखेच्या तळघरामध्ये आहोत. मिस्टर मेरीवेदर हे या बँकेचे अध्यक्ष आहेत आणि ते तुम्हाला सांगू शकतील की आजच्या घडीला एखाद्या गुन्हेगाराला या तळघराचे काय महत्त्व असू शकते. मिस्टर मेरीवेदरनी सविस्तर सांगितले की त्यांच्या बँकेने बँक ऑफ फ्रान्सकडून मोठ्या प्रमाणावर सोने कर्जावर घेतले आहे आणि या तळघरातील खोकी सोन्याने भरलेली आहेत. होम्स एक्सपेक्टेड द क्रिमिनल्स टू ॲक्ट दॅट व्हेरी नाईट. वी हॅड टू वेट देअर इन टोटल डार्कनेस विदाउट मेकिंग एनी नॉईज टू टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज. They have but one escape route, whispered Holmes. That is back through Mr. Wilson's house. I hope that some men are waiting at Mr. Wilson's door. Mr. Jones, I have an inspector and 2 officers waiting at his door. Then we have stopped all the holes. Now we must be silent and wait. गुन्हेगार त्याच रात्री आपला डाव साधतील असा होम्स यांचा अंदाज होता. त्या गुन्हेगारांना गाफील क्षणी पकडण्यासाठी आम्हाला गडद अंधारात कुठलाही आवाज न करता तिथे थांबावे लागणार होते. त्यांच्यासाठी सुटकेचा एकच मार्ग आहे. होम्स कुजबुजले. मिस्टर विल्सनच्या घरामागील रस्ता. मिस्टर जोन्स, मिस्टर विल्सनच्या दरवाजासमोर काही माणसे थांबली आहेत असे मी समजतो, बरोबर? एक इन्स्पेक्टर आणि 2 ऑफिसर्स मी त्यांच्या दारापाशी तैनात केले आहेत. तर मग आपण त्यांचे सर्व मार्ग अडवलेले आहेत. आता आपण शांत राहू आणि वाट पाहू. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन ॲन आवर. इट वॉज पिच डार्क इन द cellar. Then suddenly a point of bright light appeared in the floor of the cellar. Then a line and a gash seemed to open, and a hand appeared. A broad stone turned over upon its side and left a square hole. A boyish face emerged. The man looked about and came out of the hole. He had a companion with him, a man with very red hair. The pair was none other than Spaulding, the assistant alias the criminal Clay, and the red-headed Mr. Duncan Ross. As soon as they climbed out of the hole, Sherlock Holmes sprang out and seized Clay by the collar. The other dived down,
the hole and disappeared. Clay took out a revolver, but Holmes hit him on his wrist and the revolver fell on the floor. 1 तासापेक्षा अधिक वेळ आम्ही तेथे मौन धारण करून थांबलो. मग अचानक प्रकाशाचा एक प्रखर झोत तळघराच्या जमिनीवर उमटला. मग एक भेग तयार झाली आणि त्यानंतर मी भेग फाकली आणि त्यातून एक हात बाहेर आला. एक रुंद दगड उलटून पडला आणि तिथे एक चौकोनी भगदाड तयार झाले. एक पोर गेलासा चेहरा वर आला. त्या माणसाने चौफेर नजर टाकली आणि त्यात पोकळीतून बाहेर आला. त्याच्याबरोबर एक साथीदारी होता, लाल भडक केस असलेला. ती जोड गोळी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून मदतनीस स्पॉल्डिंग उर्फ क्ले नावाचा गुन्हेगार आणि लाल केसवाला माणूस म्हणजे मिस्टर डंकन रॉस होता. ते दोघे भगदाडातून बाहेर येता क्षणीच शेरलॉक होम्स उसळी मारून बाहेर आले आणि त्यांनी क्लेची मनगोट पकडली. दुसऱ्या साथीदाराने त्या पोकळीतून खाली उडी मारली आणि तो निसटला. क्लेने पिस्तूल बाहेर काढले, पण होम्सने त्याच्या मनगटावर एक तडाखा दिला आणि त्याचे पिस्तूल खाली पडले. "इट्स नो यूज, जॉन क्ले," said Holmes. "We have caught you." "So I see, but my friend has escaped," Holmes replied. "He cannot escape. There are 3 men waiting for him at the other end." Then Holmes handed over Mr. Clay to the policeman. Mr. Merriweather said, "Really, Mr. Holmes, I do not know how to thank you. You have foiled one of the most cunning attempts at bank robbery. The bank is grateful to you." "आता त्याचा काही उपयोग नाही, जॉन क्ले," होम्स म्हणाले. "आम्ही तुला आता पकडले. ते ठीक आहे, पण माझा मित्र पळून गेला आहे." होम्सने उत्तर दिले. "तो सुटून जाऊ शकणार नाही. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला तिघीजण त्याची वाट पाहत उभे आहेत." मग होम्सने मिस्टर क्लेला पोलिसांच्या ताब्यात दिले. मिस्टर मेरीवेदर म्हणाले, "खरोखर मिस्टर होम्स, तुमचे आभार कसे मानावे हे मला कळत नाही. बँक दरोड्याचा एक सर्वात धूर्त असा डाव तुम्ही उधळून लावला आहे. बँक तुमची ऋणी आहे." "You see, Watson," Holmes said, "after we reached his home, it was obvious from the first that the only possible object of the strange advertisement and the peculiar job was to get Mr. Wilson away from his shop for some hours every day. The Red-Headed League was a clever idea. In Mr. Wilson's absence, Clay and his red-headed companion wanted to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. Then they would be able to enter the bank and steal the gold without breaking open the doors of the bank. Using the tunnel, they entered the cellar. They planned to steal the gold and go back to Mr. Wilson's house again through the tunnel and then get away." "असे पहा वॅटसन," घरी पोहोचल्यावर होम्स म्हणाले, "मिस्टर विल्सनला रोज त्यांच्या दुकानापासून काही तास दूर ठेवायचे. हाच एकमेव उद्देश होता. हे त्या चमत्कारिक जाहिरातीवरून आणि त्या अजब नोकरीवरून आधीच स्पष्ट झाले होतं." लाल केसवाल्यांचा संघ ही एक चतुर कल्पना होती. क्ले आणि त्याच्या लाल केसवाल्या साथीदाराला मिस्टर विल्सनच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरापासून बँकेपर्यंत भुयारी मार्ग खोदायचा होता, ज्यामुळे ते बँकेमध्ये शिरू शकले असते आणि बँकेचे दरवाजेही न तोडता सोने चोरू शकले असते. बोगद्याचा वापर करून ते तळघरामध्ये शिरले, सोने चोरायचे आणि मग भुयारी मार्गातून परत मिस्टर विल्सनच्या घराकडे जायचे आणि तिथून पोबारा करायचा, असा त्यांचा बेत होता. "But how could you guess what their motive was? When I heard that the assistant worked for half the wages, I became suspicious. Using Mr. Wilson's description of his
assistant, I made inquiries. I found that he was the criminal Clay. Why was he working in Mr. Wilson's shop, and his habit of going into the cellar every now and then? I inferred that he must be digging a tunnel to some other building. When we visited the shop, I beat upon the pavement with my stick to find out whether the cellar stretched out in front or behind. It was not in front. I saw the bank on the other side of the house and guessed what the criminals had in mind. When Clay answered the bell, the knees of his trousers were wrinkled and stained. It confirmed my suspicion that he was digging. You know the rest of the story. You reasoned it out beautifully, I exclaimed in admiration. पण त्यांचा हेतू काय होता हे तुमच्या कसे लक्षात आले? जेव्हा मी ऐकले की तो मदतनीस अर्ध्या पगारात काम करीत होता, तेव्हाच मला संशय आला. मिस्टर विल्सननी दिलेल्या त्यांच्या मदतनीसाच्या वर्णनावरून मी माहिती मिळवली. तेव्हा मला शोध लागला की तो क्ले नावाचा गुन्हेगार होता. मग तो मिस्टर विल्सनच्या दुकानात काम का करीत होता आणि त्याची ती वारंवार तळघरात जाण्याची सवय. त्यामुळे मी अनुमान काढले की तो नक्कीच कुठल्या तरी इमारतीपर्यंत एखादा बोगदा खणत असावा. आम्ही दुकानाला भेट दिली तेव्हा तळघर पुढील भागापर्यंत आहे की फक्त मागच्या बाजूला आहे ते शोधण्यासाठी मी माझ्या काठीने पदपथावर आपटून पाहिले तेव्हा पुढच्या भागात नव्हते. तसेच मागच्या दुसऱ्या बाजूला बँक आहे हे मी पाहिले होते आणि त्यावरून गुन्हेगारांच्या मनात नक्की काय शिजत आहे याचा मी अंदाज बांधला. क्लेने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या विजारीच्या गुडघ्याकडील भाग चुरगळलेला होता आणि डागाळलेलाही. माझ्या शंकेला तेव्हाच पुष्टी मिळाली की तोच खोदकाम करीत होता. त्यानंतरची सर्व घडामोड तुम्ही जाणताच. फारच सुंदर पद्धतीने तुम्ही कारणमीमांसा दिलीत, मी कौतुकाने उद्गारलो. ॲडॉप्टेड फ्रॉम द रेड-हेडेड लीग बाय सर आर्थर कॉनन डॉयल. सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या लाल केसवाल्यांचा संघ कथेवर आधारित. आय होप यू अंडरस्टँड दिस क्रिमिनल स्टोरी. थँक्यू.